हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 8 बघितलेला। आज आपण भाग 9 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। प्रकाश स्नेहलचे दोन्ही खांदे पकडून तिच्या डोळ्यात डोळे घालून, स्नेहल, मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय। मला तुझ्यासोबत आपले वैवाहिक आयुष्य सुरू करायचे आहे। हे ऐकता स्नेहल सुन्न पडते। तिला सुचत नाही आता काय बोलावे। मनात येतं इथून कुठेतरी दूर पळून जावं। स्वतःला कसं तरी सांभाळत स्नेहल, प्रकाशजी, खूप रात्र झाली, चला झोपू, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना। त्यावर प्रकाश मोबाईलमध्ये बघतो तर रात्रीचा 1 वाजला होता। अरे बापरे, एवढा उशीर झाला, लक्षातच नाही आलं। चल जाऊया। आणि दोघेही रूममध्ये निघून येतात। प्रकाशसाठी आजचा दिवस खूप त्रासदायक आठवणींचा होता, तरीही तो खूप खुश होता। प्रकाश बेडवर पडल्या पडल्या थोडा वेळ आधीचे स्नेहल सोबतचे संभाषण आठवून खुश होत, थँक गॉड, फायनली जे बोलायचं ते बोललो, नाहीतर माझी हिंमतच होत नव्हती। आजचा दिवस खूप जरी स्ट्रेसफुल असला तरी दिवसाचा एंड मात्र एकदम सरप्राइझिंग झाला। मी असा कसा बोलून गेलो कळलंच नाही, पण डोक्यावरचं एक ओझं कमी झालं, नाहीतर अजून किती दिवस असंच वाया घालवले असते माहिती नाही। पण स्नेहल त्यावर काहीच बोलली नाही। काय वाटलं असेल तिला? कदाचित लाजली असेल म्हणून काही बोलली नाही। आणि रात्रही बरीच झाली होती। असो, उद्या बोलेन तिच्याशी। आणि सकाळी प्रकाश खुशीतच उठतो आणि आपले आवरत असतो। स्नेहल मात्र शक्य होईल तेवढं प्रकाशला टाळत होती। सकाळच्या कामात बिझी असेल म्हणून प्रकाशनेही लक्ष नाही दिलं। पण नाश्ता करताना जेव्हा प्रकाशला स्नेहल काम करताना दिसते तेव्हा मात्र तो तिला आवाज देत, स्नेहल, आधी नाश्ता करून घे, मग बाकीचं। त्यावर कशीबशी स्नेहल येऊन पिऊला नाश्ता भरवू लागते। प्रकाश राहून राहून स्नेहलच्या चेहऱ्यावरचे भाव वाचवायचा प्रयत्न करतो, पण त्याला कळत नाही तिच्या मनात काय सुरू आहे। कारण तिच्या चेहऱ्यावर लाजायचे भाव कुठेच दिसत नव्हते। उलट असं वाटत होतं ती खूप डिस्टर्ब आहे किंवा घाबरली आहे। त्याला कळत नव्हतं असं काय झालं, ती इतकी डिस्टर्ब का आहे। रात्री तर चांगली होती, मला किती सुंदर रीतीने समजावत होती, मग नंतर काय झालं? मला तिच्याशी बोलावं लागेल, सायंकाळी ऑफिसमधून आल्यावर बोलतो, बस कसंही करून आज काम लवकर झालं पाहिजे। रोजच लेट होतं यार, आज तरी लवकर येता आलं पाहिजे। प्रकाश ऑफिस जाताच स्नेहल विचार करू लागते, काय करू? प्रकाशजींना माझ्यासोबत वैवाहिक आयुष्य सुरू करायचं आहे, पण मला हे सगळं नको आहे। कसं सांगू त्यांना? मला समजून घेतील का? काय करू काही कळत नाही। सगळं सुरळीत सुरू होतं, हे मध्येच काय झालं? माझीच चूक आहे। जेव्हा सगळं दिसत होतं की प्रकाशजी माझ्या प्रेमात आहे, तेव्हा तरी मी त्यांना तसं दाखवायला नको होतं की मला सुद्धा ते आवडतात। त्यामुळे झालं हे सगळं। पण प्रकाशजी मला पुन्हा त्याबद्दल बोलतील तेव्हा काय उत्तर देऊ त्यांना? मला त्यांना सरळ सरळ सांगावंच लागेल, नाहीतर सगळं गुंतागुंतीचंच होऊन जाईल। कुणाच्या भावना असं दुखावणं ठीक नाही, पण मी तरी काय करू? जे त्यांना पाहिजे ते मी नाही देऊ शकत। इकडे प्रकाश खूप प्रयत्न करतो, तरीही त्याला घरी यायला रात्रीचे 9 वाजतात। स्नेहल पिऊला जेवण भरवून तिला झोपवत असते आणि आई सुद्धा जेवण करून नुकतीच झोपायला गेली असते। प्रकाश फ्रेश होतो तोपर्यंत स्नेहल दोघांचेही ताट वाढते। जेवता जेवता प्रकाश 2-3दा स्नेहलकडे बघतो तर स्नेहल खाली मान घालून जेवण करीत असते। प्रकाशला तिच्याशी बोलायचं असतं, पण तिला खाली मान घातलेलं बघून त्याला कळत नाही कसं बोलू, काय बोलू, कुठून सुरू करू। पण तो ठरवतो की आज काहीही करून बोलायचं जरूर। जेवण होताच स्नेहल किचनमध्ये आवरायला निघून जाते। खरं तर ती प्रकाशला अवॉइड करत होती। त्यावर प्रकाश किचनमध्ये जा, स्नेहल तुझं आवरलं की गॅलरीत ये, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, मी वाट बघतोय, असं म्हणत तो निघून जातो। इकडे स्नेहलच्या घशाला कोरड पडते, पण ती काही बोलू शकत नाही। प्रकाश वाट बघत आहे म्हणजे जावंच लागेल। ती काम आटपून गॅलरीत येते तर प्रकाश तिथेच उभा असतो।
त्यावर तो स्नेहलला बघून, किती उशीर ग, एवढं काय करीत असते, सकाळचं करायचं ना अर्धे काम. त्यावर स्नेहल काहीच बोलत नाही, मुकाट्याने त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहते. तिला बघत प्रकाश स्माईल करतो आणि स्नेहल, तू काय विचार केला? त्यावर स्नेहल न समजल्यासारखं करीत, कशाबद्दल? त्यावर प्रकाश, अगं काल मी बोललो त्याबद्दल, मी आपल्या नवीन आयुष्य सुरू करण्याबद्दल विचारत आहे. त्यावर मात्र स्नेहल अडखळत, प्रकाशजी, मी म्हणत होते की पिऊला काय वाटेल, ती काय विचार करेल. त्यावर प्रकाश हसत, अगं पिऊ अजून लहान आहे, तिला अजून तरी काही कळत नाही, पण जसजशी मोठी होईल तसतसं तिला समजायला लागेल. आज आपण आपला संसार सुरू करू शकतो, पण ती मोठी झाली की मग सगळा सारासार विचार करावा लागेल, तेव्हा मात्र कठीण होईल. तू तयार आहेस का? तू पिऊची काळजी करू नको, तिच्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, मी समजावेन तिला आणि ती समजेलही, खूप लहान आहे ग ती. त्यावर स्नेहल पेचात पडते, आता काय बोलू, तिला समजत नाही. प्रकाशला कसं सांगावं? ती आपले दोन्ही हात अस्वस्थपणे चोळायला लागते, तिला अस्वस्थ वाटायला लागते. तिची अवस्था बघून प्रकाश काळजीने, स्नेहल काय झाले, काही टेन्शन आहे का? काही असेल तर मला सांग, माझ्याशी शेअर कर, पण अशी डिस्टर्ब नको राहू. तो तिला पुन्हा विश्वासात घेत, स्नेहल तुझ्या मनात जे ही असेल ते बिंदास सांग. त्यावर स्नेहल हिम्मत करीत, प्रकाशजी, काय गरज आहे? मला वाटतं आपण जसेही आहोत तसे खुश आहोत ना. पिऊसाठीच तर लग्न केलं होतं, जसं सुरू आहे तेच ठीक आहे आणि तुम्ही पण तसंच बोलला होता. आता प्रकाशला काही कळत नाही स्नेहलला नेमकं काय म्हणायचं आहे ते. तो गोंधळून, स्नेहल तुला म्हणायचंय काय? आपण आपला संसार सुरू नाही करायचा, आपलं वैवाहिक आयुष्य सुरू करायचं नाही. त्यावर स्नेहल खाली मान घालून हळूच होकारार्थी मान हलवते. तसा प्रकाशचा राग अनावर होतो, त्याच्या मनात एकाच वेळी असंख्य विचार घोळू लागतात. प्रकाश रागात येऊन, ओ म्हणजे तुला माझ्याशी संसार करायचा नाही तर? तुझं माझ्यावर प्रेम नाही. माझंच चुकलं, मला गैरसमज झाला होता की तुझं माझ्यावर प्रेम आहे. एवढी मोठी चूक केली, कदाचित तुला लग्नही नसेल करायचं, आई वडिलांच्या इच्छेखातर तू हे लग्न केलं असणार, बरोबर ना. ते ऐकून स्नेहल शॉक होऊन बघू लागते. एक तर प्रकाशच्या एवढं चिडण्याने ती आधीच घाबरून जाते, त्यात तो रागाने तिला विचारू लागतो. त्यावर प्रकाश, बोल ना, खरं आहे ना, तुला हे लग्न नव्हतं करायचं ना. स्नेहल प्रकाशचा तो अवतार बघून खूपच भीते, तिचे हात पाय लटपट कापू लागतात. प्रकाश जे बोलत होता ते खरं होतं, तिला लग्न नव्हतं करायचं, आई वडिलांसाठीच तिने लग्न केलं, पण लग्नानंतर ती प्रकाशच्या खरंच प्रेमात पडली आणि आज ती प्रकाशवर प्रेमच नव्हती करीत तर त्याचा आदरही करीत होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल खूप रिस्पेक्ट होता, पण आता ते सांगून त्याला विश्वास नसता बसला, कारण परिस्थिती तशी निर्माण झाली होती. स्नेहल गप्प राहते, काही न बोलता ती सगळं निमूटपणे ऐकते, पण यामुळे प्रकाशला अजूनच जास्त राग येतो. त्याचा राग अनावर होऊन तो स्नेहलला एकसारखा बघत संशयाने, असं तर नाही ना, तुझं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे, आई वडिलांनी लग्न करून नाही दिलं म्हणून नाईलाजाने माझ्याशी लग्न केलं आणि वेळ मिळाला की त्याच्यासोबत पळून जाशील, आम्हा सगळ्यांना सोडून, हो ना, असंच काहीतरी असेल तुझ्या डोक्यात. स्नेहल मात्र त्यांच्या अशा संशय येण्याने खूप दुखावते. ती कशीबशी समजवण्याचा प्रयत्न करीत, अहो खरंच असं काही नाही माझ्या मनात, माझं कुणावरही प्रेम नाही, तुम्ही माझ्याबद्दल असा काही विचार नको करू, मी तशी मुलगी नाही. त्यावर प्रकाश पुन्हा जास्त चिडत, सगळ्या मुली तशाच असतात, तूही तशीच आहे. ती गेली त्या जिम ट्रेनर सोबत, तूही एक दिवस दगा देणार आहेस. का ग, हे सगळं करायला आम्हीच मिळतो का? का तुम्ही लोक आमच्या आयुष्याशी खेळता? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली, आता तू माझ्या मुलीला जीव लावून तिला सोडून दे. तुला दया नाही येत का ग? एवढ्या छोट्या मुलीशी असं कसं करायची हिंमत होते तुमची? त्यावर स्नेहल गयावया करीत, नाही हो, मी पिऊला, तिला मध्येच तोडत प्रकाश जोरात ओरडून, गप्प बस, पिऊचं नाव सुद्धा तोंडून ऐकायचं नाहीये मला. असं म्हणत प्रकाश रागाने ताड रूममध्ये निघून जातो आणि इकडे हतबल स्नेहल अश्रू गाळीत रूममध्ये निघून जाते.
प्रकाश रूममध्ये येतात, जोरात दार आपटून आतून लावून घेतो आणि रागाने तण तण टेबलावर सगळं सामान एका झटक्यात खाली फेकतो. त्यात फ्लॉवर पॉटचे 2 तुकडे होऊन इकडे तिकडे पसरतात. टेबल लॅम्प पण फुटून त्याच्या काचा सगळीकडे पसरतात. टेबलावरचे पेन होल्डर, वॉच आणि काही पुस्तके सगळी रूमभर पसरली जातात. बाजूच्या रूममध्ये असलेल्या स्नेहलला सगळं कळत असतं, कारण त्या सगळ्या फेकाफेकीचा आवाज आणि वस्तूंच्या फुटण्याचा आवाज तिच्या रूममध्ये स्पष्ट ऐकायला येतो. त्यावरून तिला प्रकाशचा राग तर कळतोच की त्याला किती राग आला आहे. इकडे प्रकाश मात्र खूप जास्त दुखवल्यामुळे रडतही असतो आणि चिडतही असतो. त्याला काही केल्या शांत होता येत नव्हतं. सगळी फेकाफेक करून तो अशांत होता. खूप आशा होती त्याला स्नेहलकडून आणि तिच्याकडूनही त्याचा अपेक्षाभंग झाला होता. त्यामुळे त्याचं मन खूप जास्त तुटलं. रागाने मनात तो बेडवर अस्ताव्यस्त पसरतो. रडून रडून मध्यरात्री कधीतरी त्याला झोप लागते. इकडे स्नेहल सुद्धा खूप दुःखी असते. दाराला टेकून हतबलपणे खाली बसते. मन आक्रंदित असते की मी तशी नाही हो, माझं कुणावरही नाही, फक्त तुमच्यावर प्रेम आहे, पिऊवर प्रेम आहे. तुम्ही समजा नको समजा, पण पिऊ मला माझी मुलगी वाटते. तिच्यावर माझं खरं प्रेम आहे. लग्न केलं तर नवरा बायकोने शरीर संबंध ठेवलेच पाहिजे का? संबंध न ठेवता नवरा बायको म्हणून नाही राहू शकत का? संबंध ठेवायला नकार दिला तर तुम्हाला एवढा राग आला की तुम्ही माझ्यावर नाही नाही ते आरोप लावले. असं कसं करू शकता तुम्ही प्रकाशजी? एवढे दिवस झाले आपण एकाच घरात राहतो, तुम्ही मला एवढंही नाही ओळखू शकले. स्नेहल मात्र स्वतःचे डोळे पुसते आणि मनाशी ठरवते की उद्या सकाळी ती प्रकाशला शांततेत सांगेल की ती हे घर आणि पिऊला सोडून कुठेही जाणार नाही. त्यावर स्नेहल सकाळी उठून लवकर लवकर नाश्ता आणि डबा रेडी करते. पिऊ अजूनही झोपली असल्यामुळे तिला उठवण्याच्या नादात ती न पडता प्रकाशच्या रूमकडे जाते. पण बाहेरच प्राजक्ताताई भेटतात. स्नेहल, अगं प्रकाश नाही आहे, तो सकाळीच गेला, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणे, बाहेरच नाश्ता आणि जेवण करेन म्हणाला. स्नेहल हे ऐकून थंडच पडते. तिला सुचत नाही काय करावं. ती घाबरत, आई तुम्ही असं कसं जाऊ दिलं त्यांना? थांबवायचं होतं ना. त्यावर प्राजक्ताताई न समजून, अगं तुला काय झालं? प्रकाश ऑफिसमध्ये गेला. काम जास्त असले की जसा उशिरा येतो तसा तो लवकर जातो. पण मग अशी का बोलत आहेस तू? आणि स्नेहलच्या लक्षात येते की रात्री यांच्यात काय झालं ते आईला माहिती नाही. त्यामुळे ती परिस्थिती सावरत, अगं मला म्हणायचं होतं की मला सांगितलं असतं तर मी लगेच डबा करून दिला असता, म्हणजे बाहेरचं खावं नाही लागलं असतं. त्यावर प्राजक्ताताई, अगं मला तरी कुठं सांगितलं त्याने? ते तर मी उठले तर बघितलं तो तयार होऊन जुते घालीत होता, म्हणून मी विचारलं तेव्हा कुठे बोलला तो. त्यावर स्नेहल काही न बोलता चुपचाप निघून जाते. पिऊ उठून डोळे चोळत मम्मा मम्मा करीत बाहेर येते. स्नेहल लगेच पिऊला उचलून तिचे पप्पी घेत, माझं पिल्लू उठलं, चल आधी ब्रश करून घे, मग मी तुला दूध देते. त्यावर पिऊ तोंड वाकडं करीत, मम्मा मला दूध नको, मी दूध नाही पित ना, ते चांगलं नाही लागत, मला नाही आवडत ते. त्यावर स्नेहल तिच्या तोंडात ब्रश टाकीत, मी ना दुधात चॉकलेट टाकून देईन, मग तर घेशील ना? त्यावर पिऊ खुश होत, खूप मोठं चॉकलेट टाकशील त्यात. त्यावर स्नेहल तिच्या निरागस डोळ्यात हरवत, एवढ्या क्यूट मुलीला मी कशी सोडून जाणार प्रकाशजी? आणि पिऊ सुद्धा माझ्यावर किती प्रेम करते. स्नेहल दुपारी प्रकाशच्या रूममध्ये जाते आणि बघते रूममध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त विखुरलेलं होतं. लॅम्पची काच, वॉचचे तुकडे, सगळं जशाक तसं होतं. स्नेहल एक एक करून सगळ्या गोष्टी उचलून नीट ठेवते. काचेचे तुकडे गोळा करायला जाते, पण एक टोकदार काचेचा तुकडा तिच्या हातात जातो. तशी स्नेहल विवळते. कसाबसा ती तुकडा हातातून काढते, पण तो काच खूप आतपर्यंत गेल्यामुळे तिथे खोल घाव होतो आणि भळाभळा रक्त व्हायला लागतं. ती लगेच त्यात हळदीची पावडर भरते आणि पुन्हा रूम साफ करायला घेते, पण घाव खोल असल्यामुळे तिला खूप त्रास होतो. रात्री बराच लेट होतो. स्नेहल अजूनही प्रकाशची वाट बघत उपाशी बसली होती. पिऊ दमून कधीची झोपली होती आणि प्राजक्ताताई पण रूममध्ये चालल्या होत्या. रात्री जवळपास 12 वाजता प्रकाश येतो. तेव्हा स्नेहल सोफ्यावर बसल्या बसल्या झोपली होती.
प्रकाश येतो आणि स्नेहलला बघतो. तिला तसं झोपलेलं बघून तो समजतो की स्नेहल वाट बघत झोपी गेली. मनात येतं तिला उठवावं, पण पुन्हा रात्रीचं भांडण आठवून तो तसाच निघून जातो. पण दरवाजाच्या आवाजाने स्नेहलला जाग येते आणि ती प्रकाशला रूममध्ये जाताना बघते. स्नेहल लगेच जेवण गरम करायला ठेवते. तेवढ्यात चेंज करून प्रकाश किचनमध्ये येतो आणि स्नेहलकडे दुर्लक्ष करून जेवणासाठी ताट घेतो. पण जेवण स्नेहल गरम करीत होती, त्यामुळे नाईलाजाने तो ताट तसाच ओट्यावर ठेवतो. स्नेहल गॅस बंद करते. तुम्ही बसा, मी ताट घेऊन येते. त्यावर प्रकाश तसाच निघून जातो. स्नेहल त्याच्या समोर ताट ठेवत ती पण समोर बसते. तिचेही ताट बघून प्रकाश, तुम्हाला माझ्यासाठी थांबायची गरज नाही, माझं मी वाढत घेऊन जाईल. त्यावर स्नेहल मनात अजूनही रागात आहे वाटतं आणि ती शांतपणे तिचे जेवण करते. प्रकाश जेवण करता करता तिरपा कटाक्ष तिच्यावर टाकतो. स्नेहलच्या हाताला जखम बघतो. तिला जेवण करताना पण त्रास होत होता. प्रकाशचं जेवणावरचं लक्ष उडतं. हाताला काय झालं हिच्या, एवढं काय लागलं, जेवता सुद्धा येत नाही, बाकी काम कसं करणार. मनात असूनही तो स्नेहलला तिच्या जखमेबद्दल विचारत नाही. जेवण आटपून तो रूममध्ये जाणार तो स्नेहल त्याला आवाज देत, प्रकाशजी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. प्रकाशला कळतं की ही कालच्या मॅटरवर बोलेल. तो रागाने, पण मला काही बोलायचं नाही, आणि तो जायला निघतो. तो स्नेहल त्याचा हात पकडत तिच्या स्पर्शाने प्रकाश जागीच थिजून जातो. स्नेहल त्याला थांबलेलं बघून, प्रकाशजी, तुम्ही विश्वास करा, अगर नको करू, पण मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते, माझं कुठल्याही मुलावर प्रेम नाही आणि मी मरेपर्यंत हे घर आणि पिऊला सोडून कुठेही जाणार नाही. प्रकाशला तिचे बोलणे ऐकून तिच्यावर विश्वास करायची इच्छा होते. त्याचं मन सांगतं, स्नेहल तशी नाही, ती खरी बोलत आहे. तिचं पिऊवरचं प्रेम खरं आहे, पण तरीही तिच्या नकारामागचं कारण मात्र कळत नाही. सगळं कळत असूनही तो अजूनही रागात तिचा हात झटक्याने सोडवतो आणि त्या झटक्यात त्याचं नख तिच्या तळहातावरच्या जखमेला लागून त्यातून भळाभळा रक्त वाहू लागतं. जखमेवर लागल्याने स्नेहल अचानक विव्हळते. ते ऐकून प्रकाश मागे वळून बघतो आणि स्नेहलच्या हातातून रक्त येताना बघून बेभान होत, हे काय झालं, सॉरी सॉरी सॉरी, मी जाणून नाही केलं, तू बस, मी बर्फ घेऊन येतो. तो तसाच तिला बसवून धावतच किचनमध्ये जातो आणि घाई गडबडीने ट्रेमधील निघेल तेवढे बर्फ काढतो आणि स्नेहलच्या हातावर ठेवतो. त्यामुळे रक्त व्हायचे थांबते. प्रकाश आपल्या रूममध्ये जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. हळूवारपणे ती जखम अँटीसेप्टिकने पुसतो आणि त्यावर पट्टी करतो. काय लागलं हाताला, केव्हा लागलं, डॉक्टरकडे जाऊन पट्टी तरी करायची. स्नेहलला त्याची काळजी बघून हसायला येतं. एवढे रागात आहेत तरीही मला पट्टी करून देत आहेत. जखमेवर तुमचा हात लागला, जखम सार्थकी लागली समजायची. तिला शांत बघून मी काही विचारत आहे. त्यावर स्नेहल, काही नाही, असंच काम करता करता काच घुसली हातात. प्रकाश तिची पट्टी करून निघून जातो. रूममध्ये जातात त्याच्या लक्षात येतं, रूम तर अस्ताव्यस्त होती. काचेचे तुकडे इकडे तिकडे पसरले होते. म्हणजे स्नेहलने रूम साफ केली आणि त्यावेळी तिच्या हाताला लागलं. काय गरज होती तिला स्वतः रूम साफ करायची. बाई तर आली असेल, तिला सांगायचं होतं ना. बरं, केलं तर केलं, नीट सांभाळून करायचं ना. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.